नमस्कार मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की डोंगर पुन्हा हाक मारतात आणि त्या हाकेवर मी आणि माझे 2 मित्र निघालो होतो एका भन्नाट अशा ट्रेकच्या सफरीवर, नाखिंड ट्रेकला। सकाळी लवकर मी डोंबिवली स्टेशनला पोहोचलो, जिथे ऋत्विज भेटला। पुढे जाऊन आम्हाला सूर्यकांती येऊन मिळाला। तिथून आम्ही वाटेतच असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिराकडे निघालो। रविवार असल्याने मंदिरात नेहमीप्रमाणे गर्दी होती। महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाकडे। एव्हाना गावांमध्ये आता शेतीची कामं सुरू झाली होती। डोंबिवलीवरून निघालेलो आम्ही अंबरनाथ वांगणी करत सकाळी 9 वाजता आम्ही पोहोचलो बेडीज गावात। नमस्कार मित्रांनो, तेजस केळकर ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर नावावरून तुम्हाला कळलंच असेल, तर आम्ही आता आलो आहोत नाखिंड ट्रेकसाठी। तर माझ्यासोबत आहे ऋत्विज मागे राहिला, आणि सूर्या, याला पाहिलंच असेल तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये। तर येणार होतो आम्ही 5-6 जण, तर 2 जण कॅन्सल झाली म्हणून आता 3 जणच आहोत आम्ही। तर सध्या तरी आता कोणीच नाही आहे इथं, आम्ही 3च आहोत। बघू पुढे जाऊन कोण मिळते का। तर पावसामुळे तिकडची माती पूर्ण गेलेली आहे, पाहू शकता तुम्ही। इथून सांभाळूनच आपल्याला पुढे जायला लागेल। हलकासा पाऊस पडत होता आणि आमचा ट्रेक आता सुरू झाला। पहिला टप्पा होता बेडीज गाव ते वाघिणीची वाडी। वाटेत एक दादा आपल्या चिमुकल्यांना घेऊन खाली गावाच्या दिशेने जाताना भेटला। जवळच असलेल्या भागीरथी धबधब्यावर पर्यटक येत असतात, तरी देखील नाखिंडला फारच कमी गर्दी असते। नाखिंड प्रसिद्ध आहे ते त्याच्या निड्यामुळे। तर वाटेत आपल्याला असे छोटे मोठे ओढे पार करून पुढे जायचं असतं। तर नाखिंडला जाताना हा एक छोटासा ओढा पार करायला लागतो आपल्याला, तो आता आपण करणार आहोत। जास्त काही पाणी नाही आहे, आपण पाहू शकता। सूर्या गेलेला आहे तिथपर्यंत, आपण पण जाऊ शकतो। आता पाऊस वगैरे जास्त पडला तर इथं काळजी घ्यायला लागेल, कारण की पाण्याची पातळी वाढू शकते। तर एकदम आता खडी चढण आहे थोडीफार, खूप दिवसानंतरची ट्रेक आहे माझी। मधून मधून ओढे लागायचे, रस्त्यावर चिखलाची लय होती, पण विजेच्या खांबांचा मागोवा घेत आम्ही साधारण 45 मिनिटात वाघिणीच्या वाडीत पोहोचलो। तर अर्धा पाऊण तासाच्या चालीनंतर आता आपण वाघिणीची वाडी येथे पोहोचलेलो आहोत। अतिशय सुंदर असं हे गाव आहे, थांबा तुम्हाला दाखवतो मी। गावात पोहोचताच समोरचं दृश्य थक्क करणारं होतं। नाखिंड आणि आजूबाजूचे डोंगर संपूर्णपणे धुक्याच्या मिठीत हरवले होते। तर वाघिणीची वाडी येथील शाळा आहे। थोड्या वेळापूर्वी इथं मुलं खेळत होती, आता सगळे निघून गेलेत। त्यातला एक हा बघा इथं थांबलेला आहे, दिसतं काय? तर आता आपण वाघिणीची वाडी येथील शाळेजवळ पोहोचलो आहोत। तर इथून ही वरती जाणारी वाट नाखिंड जवळ आपल्याला घेऊन जाते। तर आता आपण जाऊया इथून, चला माझ्यासोबत। तर गावातून पुढे वाट आपल्याला नाखिंडकडे घेऊन जाते। तर आता आपण इथून आलो आहोत, तर वरची वाट आपल्याला न पकडता या साईडची डावीकडे जाणारी वाट आपल्याला पकडायची आहे। तर थोडी दिशाभूल होऊ शकते इथे। गावकऱ्यांनी मार्गदर्शन करत सांगितलं
आंब्याच्या झाडाजवळून डावीकडची वाट घ्या. इथून पुढे चढाई सुरू झाली. जर तुम्हाला वाट माहिती नसेल तर गावातून खाली वाटाड्या येतात वरती आपल्याला नाखींकडे घेऊन जायला, तर तेही तुम्ही घेऊ शकता. काही त्यांचे चार्जेस असतील ते देऊन त्यांना आपण नाखींकडे घेऊन जाऊ शकतो. जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने येत नसाल तर वांगणी स्टेशन पासून बेडीस गावापर्यंत पोहोचण्यासाठी 20-30 रुपये प्रति सीट अशा शेअरिंग रिक्षा उपलब्ध आहेत. जर तुमचा ग्रुप असेल तर अधिक सोयीचे होईल. तसेच तुम्ही 100 रुपयांमध्ये पूर्ण ऑटो भाड्याने घेऊनही थेट बेडीस गावापर्यंत जाऊ शकता. वाघिणीच्या वाडीपासून नाखिनकड्याची खरी चढाई सुरू झाली. वाटेत छोटे धबधबे होते, खोल चिखल होते, पण आम्ही थांबलो नाही. शेवटी 11:30च्या दरम्यान आम्ही पोचलो नाखिनकड्यावर. तिथलं दृश्य शब्दात मांडणं अशक्य. वरून वाहणारा थंडगार वारा, समोर घनदाट ढग आणि आभाळात हरवलेलं डोंगराचं सौंदर्य. त्या क्षणी वाटलं आजचा ट्रेक पूर्णपणे यशस्वी झाला. तर 1-1.5 तासाच्या चालीनंतर आता आपण वरती पोहोचलेलो आहोत. इथून श्री मल्लंगडचं दर्शन होतं आपल्याला. आता काही दिसणार नाही, पूर्ण धुक्यामध्ये वेढलेलं आहे. तर आता आपण फक्त वाऱ्याचा आवाज अनुभवू शकतो. तर आता आपण नाखिनच्या नेड्याकडे चाललोय. खूप थंड झालंय वातावरण आणि मस्त एकदम धुक्यामधून आमचा प्रवास सुरू आहे. वाट सगळीकडे उंच गवताने झाकलेली, व्हिजिबिलिटी कमी, पण वातावरण मात्र पूर्णपणे मंत्रमुग्ध करणारं. बेभान वारा सुटला होता. थोडा रिस्की असा हा बॅच होता. खूप वारा सुटलेला आहे इथे. आपल्याला चंदेरी किल्ला दिसतोय आणि त्या साईडला म्हैसमाळ पण आहे. आता थोडं थोडं वातावरण चांगलं व्हायला सुरुवात झाली आहे. मस्त असा अनुभव येतोय.
नेडे गाठल्यावर आम्ही ढगांच्या कुशीत असल्यासारखं वाटत होतं. नेड्यापासून पुढे एक अरुंद वाट जाते थेट नाखिंड शिखरावर, पण पावसामुळे ती खूपच घसरडी झाली होती. त्यामुळे आम्ही तिथेच थांबलो. सोबत आणलेला वडापाव आणि समोर ढगांचा खेळ हाच क्षण त्या ट्रेकचा सगळ्यात सुंदर भाग होता. हा ट्रेक केवळ एक साहस नव्हतं, तो एक अनुभव होता. निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याचा, स्वतःशी जोडले जाण्याचा. अशा पावसाळी ट्रेकमधून खरी मजा मिळते. चिखलातून चालणं, एकमेकांना सांभाळणं आणि निसर्गाच्या दरबारात काही क्षण जपून ठेवणं. नाखिंड हे एक केवळ ठिकाण नाही, ती एक जिवंत अनुभूती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचे असेच ट्रेक अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा.